साखर सम्राटांनी थकवली 518 कोटींची एफआरपी। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। साखर गोड पण शेतकऱ्यांचं आयुष्य कडू झालंय, कारण राज्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचा गळा आवळलाय। विशेष बाब म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 518 कोटींची एफआरपी थकली आहे। एकीकडे साखरेचे डोंगर उभे राहत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पदरात मात्र रिकामी झोळीच का, असा प्रश्न आता निर्माण होतोय। शेतकऱ्यांनी गाळपाला दिलेल्या ऊसाचं पेमेंट हे 14 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी गाळपाची सांगता होऊनही अजून पूर्ण एफआरपी अदा केलेली नाही। अहिल्यानगर जिल्ह्यातील अशा 16 कारखान्यांनी तब्बल 518 कोटींची एफआरपी थकवली आहे। त्यामुळे ऊस उत्पादक मेटाकुटीला आले असून पेमेंट वेळेवर मिळत नसल्याने त्यांचं आर्थिक गणित कोलमडून गेल्याचं चित्र दिसतंय। आता एफआरपी म्हणजे काय, तर एफआरपी म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस, म्हणजेच रास्त आणि किफायतशीर भाव। हे केंद्र सरकारद्वारे निश्चित केलेले असे किमान दर आहेत, जे साखर कारखानदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणं हे कायदेशीररित्या बंधनकारक असतं। मात्र नगर जिल्ह्यात हे चित्रच उलट दिसत आहे। आता साखर आयुक्तांनी या संदर्भात नगरचा अहवाल मागवलाय। अहिल्यानगर व नाशिक विभागातून 1,25,00,000 मेट्रिक टन गाळप करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक 1,49,000 टन गाळप हे अंबालिका या खासगी कारखान्याने केलंय। सर्वच कारखान्यांनी प्रति टन सरासरी 3,000च्या आसपास भाव शेतकऱ्याला दिलाय। या मोबदल्यात एफआरपी प्रमाणे संबंधित 22 कारखान्यांनी आतापर्यंत 2,936 कोटींचं पेमेंट हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केलंय। यात कर्मवीर शंकरराव काळे, मुळा सहकारी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना यांनी आतापर्यंत देय असलेली सर्व एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे। मात्र इतर 16 कारखान्यांकडे अजूनही 518 कोटींचं देणं बाकी आहे। यातील काही कारखान्यांकडे केवळ 10 ते 15% बाकी आहे, तर काही कारखान्यांचं कर्ज प्रकरण प्रस्तावित असल्याने विलंब होत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मात्र या 16 कारखान्यांकडून दिली जाणारी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना नेमकी कधी दिली जाणार, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।